नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. धुरंधर या सिनेमाने संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये मोठा धमाकाच केलेला आहे. आजही 70 दिवस उलटले हा चित्रपट प्रदर्शित होऊन सुद्धा तरी सुद्धा प्रेक्षकांवरती या चित्रपटाची जबरदस्त मोहिनी जी पडली आहे ती अजूनही उतरायला तयार नाही. तब्बल 1350 कोटींचा गल्ला या चित्रपटाने तयार केलेला आहे, चित्रपटाने मिळवलेला आहे. आणि आता धुरंधर 2 धुरंधर भाग 2 येण्याची आता घोषणाही झाली आणि लवकरच तोही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या जे मनोरंजन सृष्टीने हे राष्ट्रीयत्वाचं जे वळण घेतलंय या वळणाची चर्चा होणं खूप गरजेचं आहे. हा एक नवीन ट्रेंड होतोय का? यातून बॉलिवूड किंवा भारतीय मनोरंजन सृष्टी एका राष्ट्रीयत्वाच्या वेगळ्या वळणावर जाते का? या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की एखादा पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी फार फार तर 30-40 दिवसांनी त्याची लोकप्रियता कमी व्हायला लागते आजच्या काळामध्ये, परंतु 70 दिवस उलटले तरी या चित्रपटाची मोहिनी अजून उतरायला तयार नाही. काय कारण आहे? सर्वप्रथम यातल्या फायनान्शियल्स बद्दल सांगतो, म्हणजे लोकांना अंदाज येईल की मी कशाबद्दल, कुठल्या पॉप्युलरिटी बद्दल बोलतोय. तुम्ही 30-40 दिवस म्हणलात, हे आजकालच्या काळात फार झाले. 1-2 वीकेंड जरी पिक्चर चालला तरी पुष्कळ झाला, अशा प्रकारची आत्ताची बॉलिवूडची अवस्था आहे. असं असताना सलग 70 दिवस हाऊसफुल एखादा पिक्चर चालणं आणि तो इतक्या असंख्य प्रेक्षागृहात चालणं हा एक चमत्कार आहे. आता या चित्रपटाचे फायनान्शियल्स काय आहेत, आर्थिक गणित काय जमली, तर याची साधारणतः प्रोडक्शन कॉस्ट जी आहे, निर्मितीची खर्च जो आलाय तो खरा आकडा कधीच समोर येत नाही, पण 250 कोटीच्या आसपास झाला असावा असा एक अंदाज ट्रेड मॅगझिन्सनी वर्तवलेला आहे. आता याचं कलेक्शन तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 1350 कोटी, त्यातले 300 कोटी हे अनिवासी भारतीय मार्केटकडनं त्यांना आलेले आहेत. हे झालं एका भाषेतलं भारतातल्या असंख्य थिएटर मधलं कलेक्शन. आता नेटफ्लिक्स किंवा अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आलेला आहे, त्याचं जे कलेक्शन होईल ते धो धो होत आहे ते याच्यातनं वेगळं आहे. या 225 कोटीच्या अगेन्स्ट 1350 कोटी रुपये कलेक्शन झालं आणि जे काही परतावे द्यायचे आहेत, टॅक्स वगैरे सगळं आहेत, ते करून साधारणतः 895 कोटी रुपये हाताशी लागलेले आहेत. म्हणजे याचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, याच्यातनं तुम्ही खर्च जर वजा केला निर्मितीचा, तर साधारणतः 670 कोटी रुपये हाती लागतात. आता मला सांगा तुम्ही, 670 कोटी 70 दिवसात हाती लागणं 225 कोटीच्या गुंतवणुकीवर, म्हणजे जवळपास 300% रिटर्न आपल्याला आता मिळालेला आहे. आणि असा रिटर्न सध्या भारतात काय, भारताबाहेर कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला मिळत नाही. ज्या बॉलिवूडमध्ये 70% चित्रपट हे कोसळतात, 10% जेमतेम चालतात, 5-10% बरे चालतात आणि 1-2% तुफान यशस्वी होतात. आणि तुफान यशस्वी म्हणजे काय, तर 100 कोटी झाले म्हणजे फार मोठं झालं, 200 कोटी झालं म्हणजे डोक्यावरनं पाणी, 300 म्हणजे जोरदार सेलिब्रेशन आणि 500 म्हणजे तो जिंदगी बन गई. अशा पार्श्वभूमीवर 1500 कोटीच्या जवळपास जाऊन पोचलेला चित्रपट म्हणजे काय, तुम्ही विचार करा. हे का झालं, तर पहिली गोष्ट म्हणजे याची पार्श्वभूमी पाकिस्तानची आहे. परवा भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारत जिंकल्यानंतर भारताच्या गल्लीबोळातून मिरवणुका का निघाल्या होत्या, तुम्ही एक लक्षात घ्या. हा भारताच्या सामाजिक मनाचा जो राष्ट्रीय अस्तर आहे ना, तो अस्तर तुम्ही लक्षात घ्या. मग तुम्हाला कळेल या चित्रपटात नेमकं काय आहे ते. याच्यात प्रचंड सत्ता संघर्ष आहे, यात विलक्षण अंडरवर्ल्ड गुन्हेगारी आहे. याचं जे स्केल आहे ना, ते स्केल अतिभव्य, म्हणजे बाहुबली 2 किंवा डोळे दिपून जातील अशा स्वरूपाची भव्यता याच्यामध्ये आहे. आतापर्यंत हेरगिरी करणारे जे नायक ज्यांच्यावर चित्रपट निघाले, ते हेरगिरी करणारा माणूस म्हणजे हा अगदी फारच सपक आणि असा वाटायचा. परंतु याच्यातला हेर अस्सल वाटतो. त्याचं आयुष्य कसं असतं, त्याची आव्हानं कशी असतात, त्याला काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागतं, सर्वसामान्य माणसांमध्ये वर्षानुवर्ष संधीची वाट बघत कसं त्याला तिकडे थांबावं लागतं, काय प्रकारचा पेशन्स त्याला, धैर्य त्याला दाखवायला लागतं, हे सगळं याच्यात आलेलं आहे. त्यातल्या थरारकते सकट आणि त्याच्या नाट्यमयते सकट. आणि म्हणूनच
ही एक जमीन से जुडी हुई वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती आहे तशी दाखवणारी मूवी आहे, म्हणून ती लोकांना आवडते. अनेक चित्रपटामध्ये आपल्याला व्हायलन्स दिसतो, तेव्हा त्या व्हायलन्सचा आपल्याला त्रास होतो, कंटाळा येतो. परंतु इथला व्हायलन्स हा अंगावर येतो, पण तो अनावश्यक वाटत नाही. असा अंगावर येणारा आणि अनावश्यक नसणारा व्हायलन्स ही त्या चित्रपटाच्या कथा, या चित्रपटाच्या आशयाची गरज आहे. यातली लँग्वेज, काही वेळा भाषा ही काही वेळा व्हल्गर, ज्याला आपण म्हणू, शिबिगाळ असलेली आहे अशी आपल्याला दिसते. मला खात्री आहे की सेन्सॉर बोर्डाने अनेक कट्स देखील याच्यात मारलेले आहेत. परंतु यातली कुठलीही गोष्ट ही विदाउट इंटेन्शन आहे अशी नाहीये. तर त्याला काहीतरी एक सूत्र आहे, त्याला काहीतरी एक आशयाला आधार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक विलक्षण सुंदर कास्टिंग. त्या रोलसाठी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीची योजना तुमच्या मनातही येऊ शकत नाही. इतकं अप्रतिम काम, अप्रतिम मेकअप, अप्रतिम लाइटिंग, जिवंत असणारे सेट, प्रचंड नाट्यमयता, विलक्षण सुंदर अशा प्रकारचे संवाद, आणि या सगळ्याचा तुम्हाला मी सर्वात सांगतो ते म्हणजे अक्षय खन्नाचा निव्वळ अप्रतिम, दशकातला सर्वोत्तम वाटावा असा अभिनय. अशा प्रकारचे सिनेमे वारंवार बनत नाहीत, म्हणून याची पॉप्युलॅरिटी. आणखीन एक शेवटचा मुद्दा, आणि तो म्हणजे यातून देशभक्तीचा चकचकीत खोटा, म्हणजे परदेशस्थ भारतीयांना आवडेल असा खोटारडा राष्ट्रीय स्वर, ये जो है इंडिया, आय लव्ह माय इंडिया, असा परदेश मधला जो काही स्वर आहे तो नाही आहे. तर ज्याच्याकरता रक्त सांडावं लागतं, घाम गाळावा लागतो, त्याग करावा लागतो, अश्रू गाळावे लागतात, जीव धोक्यात घालावा लागतो, अशा प्रकारचा खराखुरा पॅट्रिऑटिक नॅरेटिव्ह याच्यामध्ये आलेला आहे. इतक्या सगळ्या कारणांकरता हर्षद हा चित्रपट पॉप्युलर आहे. सर, तुम्ही आता या विवेचनामध्ये उल्लेख केला की भारताचं राष्ट्रीयत्व या सगळ्यामधनं प्रकट होत आहे. पण अशा पद्धतीचे बॉलिवूडमध्ये याआधी बरेच पिक्चर्स येऊन गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला बेंगाल फाईल्स असेल, आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असलेला, किंवा ह्याच्या आधी काश्मीर फाईल्स सारखे पिक्चर येऊन गेले ज्यांनी खरं वास्तव दाखवलं, त्या ठिकाणी घडलेला इतिहास दाखवला. मग अशा पद्धतीच्या पिक्चर्सची, अशा पद्धतीच्या चित्रपटांची आता लाट येणार आहे का? अशा पद्धतीचे प्रचारकी, तद्दन प्रचारकी चित्रपटच आता आपल्याला बॉलिवूडमध्ये बघायला मिळतील असं आपल्याला वाटतं का? आता हे जे आपण प्रचारकी म्हणतो ना, त्याविषयी मला 2 शब्द याच्या आधी बोलावे लागतील, आणि ते म्हणजे मला सांगा कोणाविरुद्ध प्रचार आहे या चित्रपटामध्ये, आणि ज्यांच्या विरुद्ध प्रचार आहे त्यांच्या विरुद्ध आपल्याला आक्षेप आहे. हा, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम आहे का? मला सांगा. त्यांच्या कृत्याबद्दल आम्हाला माया, ममत्व आहे का? मग त्यांच्या विरोधातला जर चित्रपट अगदी प्रचारकी तुम्हाला वाटत असेल तर ओरडायचं काय कारण आहे? कोणाच्या विरोधात हा चित्रपट आहे? तर पाकिस्तान जे भारत विरोधी कारवाया करतंय, तिथून इथे दहशतवादी पाठवते, त्याच्या विरोधातला हा चित्रपट आहे. आणि तो सुद्धा मनोरंजनाच्या अंगाने जाणारा आणि डोळ्यात थेट अंजन घालणारा, एक विलक्षण तांत्रिक सफाईनं, उत्तम दिग्दर्शन, उत्तम प्रसंगांची गुंफण, उत्तम ऍक्शन शोज की जे अंगावर येतील अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे याचा त्रास कोणाला होतोय? तर याचा त्रास सेक्युलर असलेल्या भारतीयांना किंवा भारतीय चित्रपट निर्मात्यांना होतोय. आणि म्हणूनच अगदी वेस्टर्न मीडिया जरी तुम्ही घेतलात ना, तरी वेस्टर्न मीडिया सुद्धा याच्या यशाकडे फार कुतूहलानं आणि चिकित्सक वृत्तीनं बघतंय की 70 दिवस झाले याचं गारूड जराही कमी होत नाहीये. हा चित्रपट डिजिटली सुद्धा तेवढाच धुमाकूळ घालतोय. आणि लक्षात ठेवा, गल्फ कंट्रीजनी याच्यावर बंदी घातलेली आहे, पाकिस्ताननी याच्यावर बंदी घातलेली आहे. आता मुळातच पाकिस्तानातील चित्रपटगृह चांगले चित्रपट येत नाहीत, म्हणून प्रेक्षक येत नाहीत, याच्यामुळे तोट्यात चाललेली आहेत. हा चित्रपट आला असता, पाकिस्तानात प्रदर्शित झाला असता, तर तिथल्या चित्रपटगृहांना किमान $1,00,000 एवढा फायदा झाला असता. तो देखील त्या सरकारने मूर्खपणानं गमावलेला आहे. सत्य आपल्या जनतेला कळू द्यायचं नाही असं जरी त्यांनी ठरवलं असलं तरी नेटफ्लिक्स काय किंवा इतर अनेक माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते सत्य पोहोचतंय, आणि या चित्रपटाची पॉप्युलॅरिटी वाढत चाललेली आहे. ही वस्तुस्थिती आहे.
पण तरी सुद्धा अशा प्रकारचा ट्रेंड सेट करणारा चित्रपट जेव्हा येतो आणि तो सगळा इतका लोकप्रिय होतो, जनमानसाकडे त्याचं इतकं उत्स्फूर्त स्वागत होतं, याचा अर्थ काय? याचं महत्व काय? हे आम्हाला समजावून सांगा. हा एक ट्रेंड सेटिंग चित्रपट आहे की ज्याला आपण कल्ट मूवी म्हणू. म्हणजे संप्रदाय निर्माण करू शकणारा, पंथ निर्माण करू शकणारा, एक राजमार्ग निर्माण करणारा, की ज्याच्यासारखे चित्रपट आपण निर्माण करावेत आणि आपण पाहावेत, असं जनतेला आणि त्याहीपेक्षा निर्मात्याला वाटावं, असा हा चित्रपट आहे. आणि खूप काळानंतर बॉलिवूडमध्ये काय म्हणू आपण त्याला, जान आली असं वाटतं. एखाद्या वन डे मॅच मध्ये बॅटिंग, बॉलिंग, कॅचिंग, फिल्डिंग, कॅप्टन्सी, फील्ड प्लेसिंग या सगळ्याच बाबतीत, रन थांबवणे या सगळ्याच बाबतीत जेव्हा एखादी टीम वरचढ ठरते आणि 10 पैकी 10 मार्क मिळवते ना, तसं या चित्रपटाचं झालेलं आहे. हा एक रिअलिस्टिक स्पाय ड्रामा आहे. इट्स अ रिअलिस्टिक स्पाय ड्रामा. ह्याच्यात लव्ह स्टोरीची गुंफण जरी असली तरी देखील ती आपल्याला खरी वाटते, इतक्या सत्य पद्धतीने आपल्याकडे येत आहे. आणि मला अगदी प्रामाणिकपणे काय वाटतं माहितीये, ज्या बॉलिवूडमध्ये खान बँड वॅगनची सद्दी होती ना, ती सद्दी किती पोकळ होती ते या चित्रपटाने दाखवून दिलंय. तेच बॉलिवूड मधले ऍक्टर आहेत, तेच फायनान्सर घ्यायचे, तेच डिस्ट्रीब्युटर घ्यायचे, त्याच ट्रेड लॉबीज आहेत, तेच चित्रपट गाजवायची क्षमता बाळगणारे समीक्षक आहेत. आणि मग त्यांचंच ते याला नको त्याला नको असं वगळून टाकण्याचं जे सगळं पॉलिटिक्स आहे, तोच अँटी इंडिया मसाला, ज्याच्यामध्ये अतिशय अस्पष्टपणे भारत किंवा सनातन धर्माच्या विरोधातला प्रचार करायचा, हे सगळे चित्रपट आपल्याकडे जे चालू होते ना, त्याला छेद देणारा हा चित्रपट आहे. म्हणून तो ट्रेंड सेटिंग आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला या चित्रपटाचा आज अभिमान वाटतोय. याचं ते कारण आहे, याचं कारण त्यांना त्यांचा खरा स्वर यात गवसलेला आहे. जो स्वर घर में घुस के मारेंगे या वाक्याने त्यांना मिळालेला होता, तोच स्वर त्यांना याच्यातनं मिळालेला आहे. काही समीक्षकांनी याच्यावर टीका केलेली आहे, पण मी तुम्हाला सांगतो, जनतेने त्याला काडीची किंमत दिलेली नाहीये. मिशन काश्मीर ही देखील अशीच एक पॅट्रिओटिक स्टोरी होती, परंतु त्याच्यामध्ये काहीसा बॉलिवूडचा एक मसाला होता, अशी टीका त्याच्यावर झाली. त्याच्यानंतरच्या एका चित्रपटामध्ये रंजाकता किंवा त्यातून एक सटल अँटी अँटी हिंदू नॅरेटिव्ह, अँटी सनातन नॅरेटिव्ह येत होतं. मग तुम्हाला गरज म्हणून तुम्ही भगवी बिकिनी घातलेली तुम्ही नटी सुद्धा दाखवलेली होती. अशा प्रकारचाच चित्रपट पाहायची जी तुमची आमची सवय होती ना, ज्याला आम्ही चांगला चित्रपट म्हणत होतो ना, ती आमची रसिकतेची सवय आणि तो ट्रेंड या चित्रपटानं साफ तोडलेला आहे. म्हणजे मुस्लिम म्हणजे कुणीतरी नाझी आणि हिंदू म्हणजे कुणीतरी ज्यू, आणि म्हणून काश्मीर मधल्या जेनोसाइडला सुद्धा गौण लेखणारा एक मोठा वर्ग, सेक्युलर वर्ग इकडे उद्याला आलेला होता. त्याला त्याची जागा या चित्रपटानं दाखवून दिली. याचं कारण आतंक का कोई धर्म नहीं होता अशा प्रकारचे, किंवा हिंदू विक्टिम नहीं है अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे चित्रपटामधून थुकरट सेक्युलर येत होतं ना, त्याला पायबंद बसलेला आहे. टेररिस्ट हे पाकिस्तानहून येतात, हे 26/11च्या हल्ल्यानंतर सुद्धा ज्यांना मान्य नव्हतं त्यांना एक चपराक म्हणून हा चित्रपट आहे. पाकिस्तान बॅशिंग फिल्म न आवडणाऱ्या अनेक हिंदुस्थानातल्या नट नट्यांना एक रियालिटीची चपराक, एक रियालिटी चेक या चित्रपटानं दिलेला आहे. 26/11च्या हल्ल्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बॉलिवूडमधून अशी एक प्रतिक्रिया व्यक्त झाली होती की हल्लेखोर किंवा त्याच्या आधी जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले त्यातले जे गुन्हेगार होते, दहशतवादी होते, ते भारतातलेच होते आणि ते पाकिस्तानचे नव्हते, भारतातले होते. म्हणजे ते हिंदू होते.
अशा स्वरूपाचं एक कथ्य आपल्याकडे पसरवलं जात होतं. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यानंतरही अनेकांना पोटदुखी आलेली आहे. त्यांनी धुरंधर मधल्या राजकारणावर देर इज टू मच ऑफ टेस्टेटरॉन अशी विधानं केलेली आहेत. हो, अशा प्रकारचा पुरुषार्थी चित्रपट बनवायला टू मच ऑफ टेस्टेटरॉन लागतं हे ठामपणे सांगायची गरज आहे. याचं कारण हा सगळा कचकड्याच्या बाहुल्या असणारा कॅन्डी फ्लॉस एनआरआय चित्रपट बनवणारा जो वर्ग सेक्युलर आहे ना, त्यांना हा बदललेला भारत मान्य नाही आहे. कारण आतापर्यंत त्यांचीच सद्दी होती. 26/11 नंतर काय चित्रपट बनला? माय नेम इज खान अँड आय एम नॉट टेररिस्ट. या चित्रपटाचा उद्देश काय होता? IPL मध्ये आपल्या टीम मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू नाहीत म्हणून थैमान घालणारे जे चित्रपट तारे तारका होत्या ना, त्यांना एक चपराक हा चित्रपट आहे. ज्यांना या देशात असुरक्षित वाटत होतं आणि असं वाटत होतं की हा देश आपण सोडून जायला पाहिजे, त्यांना हा चित्रपट म्हणजे एक सणसणीत चपराक आहे. पाकिस्तानच्या बद्दल एक सेक्युलर फिलिंग या देशात पसरावं याच्याकरता जी लोक दिवस रात्र मेहनत करत होते आणि एक वेगळीच भारताच्या परराष्ट्र नीतीला आणि इथल्या वृत्तीला दिशा देत होते, त्याच्यातूनच अमन की आशा आलं, त्याच्यातूनच ट्रॅक डिप्लोमसी आलं. परंतु हल्ले मात्र होत राहिले, दहशतवाद घडतच राहिला. अशा लोकांना हा चित्रपट डोळ्यात अंजन घालतो. याचं कारण धरती सुनारी, अंबर सुनारा, जैसा देश तेरा वैसा देश मेरा. नो, वैसा देश मेरा नहीं है. वो देश अलग है जो देश धर्म के नाम पे दूसरे के देश में जाके दहशतवाद फैलाते हैं. त्यामुळे दाऊद समोर 4 तुकड्यांसाठी लोटांगण घालणाऱ्या बॉलिवूडला एक कम्प्लीट व्हाईट वॉश, एक वॉटरशेड मोमेंट या धुरंधरनी दाखवलेली आहे. इट्स अ 360 डिग्री चेंज इन बॉलिवूड. आणि म्हणून धुरंधर इज नॉट जस्ट द बेस्ट फिल्म, इट इज नेक्स्ट फिल्म. आणि असे चित्रपट आपल्याकडे निर्माण होत आहेत हे आपल्या पिढीचं भाग्य आहे. त्याच्यामध्ये बस्तर आहे, आर्टिकल 370 आहे, उरी आहे. हे चित्रपट निर्माण होणं की ज्या ठिकाणी पाकिस्तान पॉप्युलर कसा होईल, सेक्युलर भारत, गंगा जमनी तहजीब हे कसं दाखवलं जाईल आणि सत्य दाखवलं की तो चित्रपट प्रचारकी बनतो, अशा स्वरूपाचं नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांना. आणि थेटच जर बोलायचं झालं तर मी देवळात जात नाही, क्योंकि मेरा परमेश्वर से कोई नाता नहीं, परंतु खांद्यावर बिल्ला मात्र मी 786 लावतो. अशा तद्दन खोटारड्या सेक्युलर समाजवादी विचारसरणीतून, कम्युनिस्ट विचारसरणीतून बनलेल्या मानसिकतेला हा चित्रपट तिलांजली देतो, एवढं लक्षात ठेवा. सर, तुम्ही एवढं सगळं विवेचन करून सांगितलं, त्याच्यामध्ये हा कशा पद्धतीने हा धुरंधर चित्रपटाने सगळं भारतीय मानसिकता बदललेली आहे, भारतातलं समाज मन बदलायला सुरुवात केलेली आहे असं तुम्ही सांगितलं. आता ह्याचा पार्ट 2 येतोय. आता या मुलाखती शेवटाकडे असताना मला पार्ट 2 बद्दल ऐकायचं आहे. ह्याच्यामध्ये नक्की काय असेल, ह्याच्याबद्दलच आपलं मत काय? नक्की काय असेल ते मला माहित नाही. याचं कारण ते अगदी फारच गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. पण एक मात्र नक्की की तो चित्रपट असाच ठराविक असेल. याचं कारण आदित्य धर यांनी दिग्दर्शनाचा एक प्रकारे उच्चांक प्रस्थापित केलेला आहे आणि त्याच्यावरचीच कामगिरी त्यांना करून दाखवावी लागणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा चित्रपट मोहित शर्मा वर आधारित आहे का, अशा प्रकारची एक आपल्याकडे वदंता आहे, परंतु ते तसं नाही आहे असा खुलासा देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे इंतजार रहेगा 19 मार्च का, 19 मार्च, 19 मार्च धुरंधर 2 देखील पुन्हा मला वाटतं विक्रीचे, प्रेक्षागृहांचे, प्रेक्षकांचे सगळे विक्रम मोडीत काढेल आणि खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय स्वर, एक राष्ट्रीय वळण बॉलिवूडला देईल, याची मला खात्री आहे. सर, या धुरंधर चित्रपटाचं महत्व, एखादा चित्रपट असा क्वचित एखादा असा चित्रपट बनत असतो की जो खरोखर सगळ्या समीक्षकांच्या
पलीकडे जाऊन समाज मनाचा ठाव घेतो आणि या समाजाचं खरंच चित्र बदलण्यासाठी समाज मन बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. असे फार कमी चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात बनलेले आणि त्यामध्ये धुरंधर हे नाव अग्रक्रमाने असेल हे नक्की. तेव्हा या धुरंधरचं महत्व समजावून सांगितल्याबद्दल, भारतीय चित्रपटसृष्टीचं हे राष्ट्रीयत्वाचं जे वळण आहे ते सुखद वाटतंय. या वळणाबद्दल आम्हाला समजावून सांगितल्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. याच धुरंधरच्या निमित्ताने आता धुरंधरचा पार्ट 2 येतोय, याची उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे, सगळ्या भारतीयांना आहे. पण या धुरंधर चित्रपटाचं महत्व आज खरंच चर्चेला जाणं गरजेचं होतं आणि एखादा चित्रपट कशा पद्धतीने संपूर्ण समाजाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जातो आणि जी दिशा खरोखरच राष्ट्राला पूरक असते, राष्ट्राच्या विकासाला पूरक असते, राष्ट्रीयत्वाला पूरक असते. या अशाच चित्रपटाची चर्चा, असे जे घटना घडणार आहेत त्याची चर्चा आपण वारंवार करत राहणारच आहोत. पण आजचा भाग धुरंधर बद्दल ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.